लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बॅटरी चोरी प्रकरणाचा गुन्हा अखेर उघडकीस आलाय. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने अवघ्या 5 दिवसांत तपास करत एका सराईत आरोपीला जेरबंद करत तब्बल 1.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केलाय. सातपूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये आयशर वाहनांच्या 5 बॅटऱ्या चोरीला गेल्याची घटना 1 मे रोजी घडलेली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. दरम्यान गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने समांतर तपास सुरू करत तांत्रिक विश्लेषणावर भर दिलाय. सलग 5 दिवस तब्बल 60हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत पोलिसांनी आरोपीचा माग काढलाय. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार वडळागाव परिसरात सापळा रचत अनिकेत गणेश पाटील वय वर्ष 20 या आरोपीला ताब्यात घेण्यात आलाय. चौकशी दरम्यान आरोपीने रिक्षाचा वापर करून बॅटऱ्या चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपीकडून सुमारे 1,50,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. या कारवाईमुळे सातपूर परिसरातील मालमत्ता चोरीच्या घटनांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते. तर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या या कामगिरीचं वरिष्ठांकडून कौतुक केलं जात आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.